नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर हे बघा, छान असा सूर्योदय झालेला आहे बघा. बऱ्याच दिवसानंतर असं सूर्याचं दर्शन होते, कारण खूप दिवस झाले आभाळ तर येते पण पाऊस बिलकुल येत नाही. त्याच्यानंतर हे बघा, इथं छान असं मुंगूस आले आणि हे 2-3 रोज मुंगूस असं मामाच्या घरी येतात, कारण हा ब्लॉग मामाच्या तिकडं होती तेव्हा शूट केलेला आहे. म्हटलं चला आता तो मोबाईलमध्ये आहे तर आपण तो तुमच्यासोबत शेअर करूया, कारण मोबाईलमध्ये बिलकुल स्पेस राहिला नाही. तर हे बघा, आता इकडे मामाकडे आई आणि मावशी दोघी पण आल्या होत्या, कारण त्यांना जायचं होतं मुहुटा देवीला. तर म्हटलं चला मी पण येते तुमच्यासोबत, मला पण यायचं, कारण माझा देवीला केलेला नवस होता आणि तो फेडायचा राहिला होता. तर चला म्हटलं आपण पण जाऊया. आता अर्धा नवस तर मी फेडला होता, पण अर्धा राहिलेला. नंतर हे बघा, इथं क्षितिजनं माझ्या अंगावर उलटी केली म्हणून मध्येच गाडी थांबवली होती आणि साडी पूर्ण स्वच्छ धुवून घेतली आणि मग वारा सुटला होता त्याच्यामुळे तिथेच ती सुकवली थोडा वेळ थांबून. नंतर हे बघा, आम्ही परत पुढच्या प्रवासाला लागलो. नंतर बघा तर तुम्ही, किती सुंदर असं आभाळ झाले. खूप आभाळ आलं होतं पण थोडीसुद्धा रिमझिम येत नव्हती. हे बघू शकतो तुम्ही, किती काळसर आभाळ झाले. आणि हे बघा, इकडे तुम्हाला छोटी छोटी झुडपं दिसत आहेत ना, ती पूर्ण ही करवंदाची जाळी आहे, कारण त्या भागात खूप सारी करवंद आहेत. पण आम्ही आता हे लेट गेलो आहे, कारण जर हे मे महिन्यामध्ये गेलो असतो तर आम्हाला करवंद खायला भेटले असती. पण यावेळेस जरा लेटच गेलो आम्ही, कारण मागच्या वर्षी थोडंसं लवकर गेलेलं, पण तेव्हा मी काही ब्लॉग बनवत नव्हती त्याच्यामुळे मला एवढी काही आयडिया नव्हती. तर हे बघू शकतो, खूप सुंदर असं वातावरण झालेलं. आणि इकडे साईडला असं डोंगरासारखे छोटे छोटे डोंगर होते, ज्याला आपण माळ म्हणू शकतो. तर हे बघा, इथं पण खूप साऱ्या करवंदाच्या जाळ्या आहेत. आणि हे बघा ना, इथे पुढं थोडंसं आणखीन पुढं गेलं तर पाहते तर काय, इथं तारकेश्वरचा गड आहे, जो की खूप सुंदर आहे आणि तिथे महादेवाचं मंदिर आहे. म्हणजे मी दुसऱ्यांचं व्हिडिओ किंवा फोटोज पाहिले आहेत, कारण मी स्वतः तिथे आणखी गेलेले नाही आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, रस्त्याच्या कडेला खूप अशी झाडं लावली आहे थोड्या थोड्या अंतरावर, आणि ही सगळी झाडं आहेत ती पूर्णपणे वडाची आहेत. आता बघा, हे इकडं पलीकडे एक रस्ता जातो आहे, तो वरती गडावर जातो आहे. तिथून 3 किलोमीटरवरती गड आहे, म्हणजे असं गोल राऊंड मारून जातो, त्याच्यामुळे थोडंसं लांब आहे. असं छान मस्त प्रवास करत करत आम्ही मुहुटा देवीला पोहोचलो. फायनली माझी इच्छा पूर्ण होणार होती, माझा नवस फेडायला मी जाणार होती, म्हणजे तिथे पोहोचली होती. आणि लग्नाला माझ्या 4 वर्ष झाली, पण मी माझा नवस पूर्णपणे फेडला नव्हता. आणि नवस माझा अजूनही पूर्णपणे फेडला गेला असं मला म्हणता येणार नाही, कारण माझे अहो माझ्यासोबत नव्हते नवस फेडायला, मी एकटीच गेली होती. तर हे बघा, हे आहेत माझे काका, माझ्या 2 नंबरच्या मावशीचे मिस्टर आहेत ते. आणि आम्ही जेव्हा आलो होतो तेच त्या मावशीच्या घरी गेलो होतो, त्यामुळे तो बाबांकडे जात होता, म्हणजे काकांकडे क्षितिज जात होता. आणि त्याला असं जास्त कोणाची ओळख लागत नाही, तो लगेच पटकन सगळ्यांकडे जातो. इथं थोडंसं क्लिक्स वगैरे घेतल्या. म्हटलं चला, आई आणि मावशी पण गाडीमधून थोडंसं सामान बाहेर घेत आहेत, तोपर्यंत आपण मंदिराचं थोडंसं शूट घेऊया. तेच मी इकडे शूट घेत होते. मला तर खूप छान वाटत होतं की मी फायनली देवीला जाते. नंतर हे बघा, इकडे आम्ही सगळे गाडीमधून उतरलो होतोच. मग आई आणि मावशी निघाल्या पुढे, त्यांना म्हटलं चला तुमचं पण थोडंसं शूट घेते. आता तुम्ही म्हणाल आईच्या हातामध्ये ही झाडणे काय करते, तर ही आहे लक्ष्मी. तर आता माझ्या भावाचं लग्न काही जमत नाही आहे, म्हणून तसं आईला सांगितलं होतं की लक्ष्मी देवाला ठेवा. आता आमच्या घरची परिस्थिती माहेरची एवढी चांगली आहे, तरी पण भावाचं लग्न काही जमत नाही आहे, म्हणून ते देवीला एक लक्ष्मी ठेवली, जेणेकरून देवीला आपण लक्ष्मी दिली तर आपल्या घरी पण लक्ष्मी लवकर येवं, म्हणून ते लक्ष्मी तिथे देवीला देण्यासाठी आईनं घेतली होती सोबत. तरी बघा, आम्ही इकडे मंदिरामध्ये प्रवेश केला आणि पाहतो तर काय, गर्दी तर थोडीशीच होती. तर म्हटलं बरं झालं, दर्शन पण आपलं छान होईल. आणि इकडे मी शूट घेतच होते, कारण तिथे अलाउड आहे, पोलीस वगैरे काही बोलले नाही, त्याच्यामुळे मी शूट घेत होते. म्हटलं चला आपण आलो आहे ना, तर आपण इथे थोडं थोडं शूट पण घेऊया, कारण नंतर माझं कधी येणं होईल ते सांगता येत नाही. आणि इकडे हे बघा, संत वामन महाराजांची मूर्ती आहे तिथे, त्याचं मी थोडंसं शूट घेतलं. आणि इकडे पण एक मूर्ती आहे भगवान बाबांची, तर त्याचं पण मी थोडंसं शूट घेतल्यानंतर हे बघा, इथे आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. पाहिलं तर काय, थोडीशीच गर्दी होती. आता जेंट्सच्या रांगा वेगळ्या होत्या आणि लेडीजच्या वेगळ्या होत्या, पण आमच्या लक्षात नाही आलं. म्हटलं असो, चला दर्शन घेतो आहे ना आपण, ते महत्त्वाचं. दर्शनाच्या रांगेत आम्ही उभं राहिलो आणि ते बघा, क्षितिज पुढे गेला होता. म्हटलं आपण थोडंसं शूट घेऊया इथे पण, कारण
कोणी काहीच बोललं नाही मोबाईल घेतल्यामुळे. मग मी शूट घेतच होती. तर हे बघा, इथे बघा तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता. मला तर देवीला पाहून खूप छान वाटलं, कारण माझी खूप दिवसाची इच्छा होती नवस फेडायला जाण्याची आणि फायनली मी माझा नवस फेडला आहे. कारण आईच पुरणपोळ्या बनवून घेऊन आली होती आणि म्हटलं असं काही नाही की सासरचंच पाहिजे, माहेरच्यासुद्धा गोष्टी रुजू होतात. म्हटलं मी तुला पैसे देते आणि तुला बनवते ना, तर थोडंसं मला पण एक्स्ट्रा बनव. तर हे बघा, इथं सिंह आहे, 2 मूर्त्या आहेत सिंहाच्या. खूप सुंदर असं हे मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे साईडला पण असं खूप सुंदर डेकोरेट आहे आणि त्याचा दरवाजा तर खूप अप्रतिम आहे, ते शब्दांमध्ये मांडू शकत नाही मी. खरंच खूप छान वाटलं. आणि तुम्ही कधी मोठा देवीला गेला आहेत का, मला ते कमेंट करून सांगा. मी थोडंसं इथं तुम्हाला वरती दाखवते. खूप सुंदर आहे हे मंदिर, अवश्य जाऊन भेट द्या. आणि हे मंदिर पाथर्डीपासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, तुम्ही नक्की जाऊ शकता. छान मस्त आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही तिथून बाहेर आलो. तर बघू शकता तुम्ही, हे पायऱ्या आहेत. आणि आता वरती देवीला वरती जाण्यासाठी खूप छान सोयीसुविधा केल्या आहेत आणि सगळ्या गाड्यावरती जातात. पहिलं अगोदर कसं होतं, खूप साऱ्या पायऱ्या चढून वरती जावं लागायचं, पण आता ह्या थोड्याच पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी आणि त्याच्यामुळे जास्त चालण्याचं पण काही टेन्शन नव्हतं. तर बाहेर आलो, कारण आम्हाला सुवासिनी जेवायला घालायचे होते इथे, आईच्या पण आणि माझ्या पण 5-5. त्याच्यामुळे मग आम्ही इकडे आलो आणि इथे येऊन बसलो. मग नंतर ताटं वगैरे केली, पण तेवढ्यात तिकडे पाठीमागे म्हणजे मंदिरामध्ये आरती सुरू होती आणि काही माणसं उभी होती आरतीला. म्हटलं चला आता आपण इथं खाली ठेवले, तर मी ताटं वाढायला घेत होती. म्हटलं थोडंसं आपण शूट घेऊया इकडे, कारण आरती सुरू होती आणि मला आरती काही मिस करायची नव्हती, पण म्हणजे कानावर थोडंफार येतच होतं. आणि तोपर्यंत इकडं बायका जेवायला बसवलं होतं आम्ही सुवासिनी. त्या आईने हळदी कुंकू लावून घेतलं आणि इकडे तिचे 5 ताटं तिने दिली होती आणि इकडे माझी ताटं मी तयार करून घेतली होती. हे बघा, इकडं क्षितिज, तिकडं आरती सुरू होती म्हणून याचं इकडं पण चालू होतं काहीतरी.